नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची चक्रीय स्थिती साऊथ वेस्ट मध्य प्रदेशावर स्थित आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 2 17 मे विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दिवस 3 18 मे विदर्भातील जिल्हे अमरावती, वाशिम मध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. दिवस 1 विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये वीज, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 2 17 मे विदर्भातील जिल्हे बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम मध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. दिवस 3 विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलीही धोक्याची सूचना नाही. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. दिवस 1 विदर्भातील काही शहरांमध्ये वीज, मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. नंतरच्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये ढगाळ वातावरणाची अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवस विदर्भात कमाल तापमानात 2 ते 4 डिग्री सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.